टुडे वी विल डिस्कस अबाउट प्राणिक हिलिंग. प्राणिक हिलिंग काय आहे हे फक्त इंट्रोडक्टरी किंवा ज्या काही गोष्टी मी शिकून आलेलो आहे, मला जे प्रशिक्षण प्राप्त झालेलं आहे त्याविषयी मी काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतोय. राईट. आणि काही फोटो पण मी दाखवेन, काही शेअरिंग पण करूया. आता जो व्हिडिओ आपण पाहिला, या व्हिडिओमध्ये विस्तृत स्वरूपात वर्णन केलेलं आहे की प्राणिक हिलिंग काय आहे. आपले दोन शरीर आहेत, तसे पाच शरीर आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश म्हणजे ब्लिस. ब्लिस म्हणजे काय? आनंद. अन्नमय कोश आता आपल्याला जे डोळ्यांनी दिसत आहे, हे काय आहे? हे याला म्हणायचं फिजिकल बॉडी. जे प्रत्यक्ष विजिबल, डोळ्यांना जे दिसत आहे, दृश्य स्वरूपात जे आहे, त्याला म्हणायचं फिजिकल बॉडी. फिजिकल. हे जे मनुष्य शरीर आहे, ज्या वस्तू आपल्याला भौतिक दिसत आहेत, हे सगळं फिजिकल आहे. आणि या प्रत्येकाला ऑरा आहे. राईट. तुमच्या मोबाईलमध्ये पण ऑरा आहे. अ, तुळशी जी आहे त्या तुळशीचा पण ऑरा आहे. वृक्ष आहेत त्यांचा पण ऑरा आहे. निर्जीव सजीव सगळ्या वस्तूंना ऑरा आहे. जे जिवंत आहे किंवा जे नॉन लिव्हिंग आहे, त्या प्रत्येकाला एक ऑरा शक्ती आहे. कळालं? जर तुम्ही काही यंत्र घेतले तर त्या यंत्राची ऑरा शक्ती मे बी जास्त असेल. राईट. आणि जर तुम्ही काही नकारात्मक वस्तू घेतल्या तर त्याची ऑरा ऊर्जा शक्ती कमी आहे. तर एक आहे विजिबल, एक आहे इनविजिबल, जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे फक्त डोळ्यांना दिसत नाही. कळालं? आणि हे जे आहे, जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही परंतु ते काम मात्र करतं, त्यालाच ऊर्जा शक्ती म्हणतात. राईट. ऊर्जा शक्ती. आणि ते आपल्याला एक्सपिरियन्स करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जे डोळ्यांना दिसतंय ते डॉक्टरांना पण दिसतं. आणि त्याच्यावर मेडिकल रिपोर्ट्स पण होतात. MRI, सोनोग्राफी, सिटी स्कॅन सगळ्या काही गोष्टी होतात. परंतु निदान येत नाही किंवा त्या व्यक्तीला रिझल्ट येत नाही. मग असं का होतं? असं होण्याचं कारण काय आहे? असं होण्याचं एकच कारण आहे, कारण तुमच्या एथरिक बॉडीमध्ये, म्हणजे जे शरीर दिसत नाही, त्यामध्ये काही समस्या आहेत. बरोबर. आणि हे जर आपल्याला रेक्टिफाय करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या एनर्जी लेवलला जाऊन क्लिन्झिंग करावं लागेल. कळालं? उदाहरणार्थ, यामध्ये 7 स्टेप्स आहेत. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात किंवा कुठेही कुठलाही उपचार, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी कुठल्याही ठिकाणी गेलात, तर सर्वप्रथम ते व्यक्ती काय करतील? ते पहिल्यांदा स्कॅनिंग करतील, की डायग्नोज करायचा प्रयत्न करतील की तुम्हाला नेमकं काय झालेलं आहे. बरोबर. आणि त्या अनुसार तुमच्यावर ट्रीटमेंट करतील, उपचार करतील. बरोबर. ही ट्रॅडिशनल वेज आहे, कारण जे डोळ्यांना दिसते आणि कुठलाही व्यक्ती हेच म्हणेल की याला प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा अर्थ काय होतो? की जे आम्ही पाहू शकतो. बरोबर. परंतु रिझल्ट येत नाही मोस्ट ऑफ द टाइम. खर्च करून सुद्धा, मोठमोठ्या टेस्ट करून सुद्धा रिझल्ट येत नाही. का येत नाही? कारण एनर्जी लेवल, एनर्जी बॉडी, एथरिक बॉडी जी आहे, त्यामध्ये, ह्या अदृश्य शरीरामध्ये याचा प्रभाव आहे. आणि कुठलाही डिसीज, आजार होण्यापूर्वी, डायबिटीज त्याच्या चरमसीमापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुमच्या एथरिक बॉडीमध्ये जो ऑरा आहे, हा ऑरा डिस्टर्ब झालेला असतो. आणि तिथे पॅचअप करणं आवश्यक आहे. मग याच्या 7 स्टेप्स आहेत. 7. सगळ्यात प्रथम काय करावं लागेल? मी फक्त स्टेप्स सांगतोय, कशा करायच्या ते मी नाही शिकवते. त्यासाठी पूर्ण दिवसाचा सेशन लागेल आणि प्रॅक्टिस लागेल. राईट. सगळ्यात पहिलं सेन्सिटाईज करावं लागतं. सेन्सिटाईज काय असतं? आता बरेच व्यक्ती म्हणतात ऊर्जा शक्ती आहे किंवा नाही, आम्हाला कसं माहिती, किंवा कशावरून हे आहे, ऊर्जा शक्ती आहे. फार पूर्वी तर याच्यासाठी काही साधन नव्हतं, परंतु आता साधन आहे. जसं कॅमेरा आहे, आणि कॅमेऱ्यामध्ये काही गोष्टी आपण कॅप्चर करू शकतो. त्याचप्रमाणे याला क्रिलियन कॅमेरा म्हणतात.
क्रिडियन प्रोसेस मेथड, ज्यामध्ये व्यक्ती आणि वस्तू यांच्या ऊर्जा शक्ती कॅप्चर होतात. ज्या वस्तू किंवा व्यक्तीचा ऑरा जास्त, त्याच्या भोवती एक वलय तयार होतं. कळालं? ॲव्हरेज व्यक्तीचा ऑरा जो आहे किंवा ऊर्जा जी आहे ती 5 इंच आहे. 5 इंच किंवा 12 सेंटीमीटर इतकीच. म्हणजे व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीपासून इथपर्यंत असं 12 सेंटीमीटर असा त्याचा ऑरा आहे. पण जे सक्सेसफुल व्यक्ती आहेत, जे मेडिटेशन करतात, ध्यान करतात, फॉरगिव्हनेस करतात, क्षमा करतात, पहाटे काही ऍक्टिव्हिटी करतात, काही रिच्युअल्स आहेत ज्यांचे नामस्मरण करतात, जप करतात, तपस्या करतात, ध्यान करतात, ज्यांच्या अंतकरणात दया, क्षमा आणि करुणा आहे, आणि ते लिटरली प्रॅक्टिस करतात पश्चातापाच्या भावनेने नाही. काही व्यक्ती काय म्हणतात, मी माझ्या संबंध आयुष्यभर पहा किती प्रामाणिकपणे जगलो, काय पडलं माझ्या पदरी, याला पश्चाताप म्हणतात. म्हणजे नंतर ते रिग्रेट करतात असं नाही. ज्या व्यक्तीने सुरुवातीपासूनच स्वतः निवडलेलं आहे की मला या सत्याच्या मार्गावर किंवा सन्मार्गावर, सम्यक मार्ग म्हणतात त्याला भगवान बुद्धांच्या भाषेत, कमी नाही आणि जास्त नाही, सम्यक मधला मार्ग, या सम्यक मार्गावर मला चालायचं आहे किंवा बॅलन्स करायचा आहे. लाईफ फोर्स एनर्जी जी आहे त्याचा बॅलन्स करायचा आहे. आणि बॅलन्स मधून याच्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही घरात, कुटुंबात, संसार करत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करू शकता. तुमची ऊर्जा शक्ती अपलिफ्ट करू शकता. तर जो व्यक्ती सम्यक मार्गाने जात आहे त्याची ऊर्जा शक्ती बॅलन्स करणं किंवा असणं फार गरजेचं आहे. राईट? जो व्यक्ती मेडिटेशन करतोय आणि ह्या सगळ्या प्रोसेस करतोय, म्हणजे त्याचं जीवन एक ऊर्जा स्वरूप आहे, अशा व्यक्तीचा ऑरा वाढत जातो. भगवान बुद्धांचा ऑरा कितीतरी मीटर पर्यंत होता. मीटर पर्यंत. म्हणून ते ज्या त्यांची उपस्थिती फक्त महत्वाची होती. ते ज्या गावात जायचे त्या गावातील व्यक्तींमध्ये अंतकरणातून आपोआप दया आणि करुणा सुरुवात व्हायची, प्रेम यायचं. राईट? युट्यूबवर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता. स्वामी राम. स्वामी राम राम हे एका, म्हणजे जे संन्यासी आहेत, लिव्हिंग विथ हिमालयन योगीज हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एक जे ऑथर आहेत त्यांचे, ते स्वामी राम, ते स्वतः योग गुरु आहेत. आणि त्यांनी याच्यावर खूप रिसर्च केला. त्यांनी त्यांचा एक अनुभव त्यामध्ये शेअर केला. ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी गंगेच्या गंगा नदीच्या तीरावर, नर्मदेच्या तीरावर, मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर, नर्मदेच्या तीरावर ज्या वेळेस ते वाळवंटात, म्हणजे नदीच्या तीरी असतात ना वाळू, त्यामध्ये ध्यान साधना करत बसले होते. आणि त्यांच्या आजूबाजूला ज्या मगरी असतात, क्रोकोडाईल मगर, त्या येऊन बसल्या होत्या आजूबाजूला. आणि स्वामी राम त्यामध्ये ध्यान करत होते. आता हा इन्सिडेंट, हा इव्हेंट कुणी कॅप्चर केला माहितीये? फोटो काढलेले त्याचे जे वाईल्ड फोटोग्राफर असतात ना, त्यांनी हा इन्सिडेंट पाहिला. आणि त्यावेळेस हा फोटो त्या काळच्या वर्तमानपत्रात पब्लिश झाला. राईट? म्हणजे त्यावेळेस हे सगळ्यांना रिअलाइज झालं की असे पण योगगुरू आणि योगी आहेत. का? तर त्यांचा ऑरा तितका वाढला होता. लक्षात येते तुम्हाला? साधू, संन्यासी, ऋषी, मुनी, सिद्ध, बुद्ध, बोधी आणि जे व्यक्ती प्रामाणिक आहेत, सम्यक मार्गावर चालत आहेत. थोडक्यात सांगू, जे अं, भगवान बुद्धांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अं, पंचशील ज्याचं आचरण करत आहेत, खरोखर जे आचरण करत आहेत ते, त्यांचा ऑरा वाढलेला आहे. कळालं? प्रत्येक व्यक्तीचा वाढू शकतो, तुमचा पण वाढू शकतो. तर त्यामध्ये सेन्सिटायझिंग सगळ्यात आधी आहे. आता कसं करायचं चेक ऑरा? हा, एक काम करा सगळ्यांनी, हा मध्ये प्रेस करा असं, कारण हे सुद्धा आपले एनर्जी सेंटर आहेत. राईट? असं प्रेस करा. ओके. हा, आता ह्या बोटांच्या टिप्स ना करा, प्रेस करा.
माझ्या बरोबर कृती करा. प्रेस करा. राईट. हा. ओके. हा. आता दोन्ही हात जवळ आणा. हा. डोळे बंद करू शकता हवं तर. दोन्ही हात जवळ आणा. एक 3 ते 5 इंच. हा. आणि थोड्या वेळासाठी सेन्स करा. स्थिर राहा. आणि आता तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय शक्ती निर्माण झालेली आहे का? कमी जास्त स्वरूपात निर्माण होईल. दोन्ही हात एकमेकांकडे आकर्षित होत आहेत का? किंवा दोन्ही हात एकमेकांपासून दूर ढकलले जात आहेत का? राईट. उदाहरणार्थ तुमच्या हातामध्ये एखादा फुगा, बलून आहे असं वाटतंय का? डोळे बंद करून सेन्स करा. आणि थोडे हात दूर दूर घेत जा. हे जे आकर्षण तुम्हाला जाणवतंय ना, यालाच ऊर्जा शक्ती म्हणतात. यालाच ऑरा म्हणतात. दोन्ही हात थोडे थोडे दूर घ्या. जवळ घ्या. दूर घ्या. जवळ घ्या. दूर घ्या. जवळ घ्या. राईट. ओके. हळूहळू डोळे उघडा. हा. फील झालं तुम्हाला? हातामध्ये एक चुंबकीय शक्ती निर्माण होत आहे. राईट. दिस इज व्हॉट कॉल्ड ऑरा. हा ऑरा, याला स्कॅनिंग म्हणतात. सगळ्यात प्रथम सेन्सिटाईज करावं लागेल की आपल्या आतमध्ये ही ऊर्जा शक्ती आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, पण प्रत्येकाची सेन्सेशन करण्याची शक्ती वेगवेगळी आहे. जर चॅट बॉक्समध्ये लिहा बरं, जर तुम्हाला सेन्स, येस वाय लिहा. वाय जर झालं असेल, नसेल तर नो लिहा. वाय किंवा यन लिहा बरं याच्यात. ज्यांना झालेला आहे, खरोखर तुम्ही जर एक्सपिरियन्स केला असेल तर त्यामध्ये वाय लिहा. जर हा प्रयोग केला असेल तर वाय लिहा. ओके. आणि ही ऊर्जा शक्ती सगळ्यात पहिल्यांदा सेन्सिटाईज करावी लागते. सेन्सिटाईज म्हणजे ज्याच्याने सेन्सिटिव्हिटी वाढते. राईट. आणि त्यानंतर त्याला स्कॅनिंग करावं लागतं. स्कॅनिंग. स्कॅनिंग. स्कॅनिंग केल्यानंतर स्वीपिंग करावं लागतं. स्वीपिंगचा अर्थ काय होतो? ते स्वच्छ करावं लागतं. स्वीपिंग. आणि स्वीपिंग नंतर काय करावं लागतं? एनर्जी. तुम्हाला त्यामध्ये एनर्जी द्यावी लागते. राईट. आणि ज्या वेळेस तुम्ही एनर्जी द्याल त्यावेळेस, एक मिनिट. ओके. ठीक आहे. ज्या वेळेस एनर्जी द्याल, एनर्जी देण्यापूर्वी स्वीपिंग करावं लागतं. स्वीपिंग करण्यापूर्वी रिसेप्टिव्हिटी फार महत्वाची आहे. रिसेप्टिव्हिटी नंतर ज्यावेळेस तुम्ही एनर्जी द्याल, त्या एनर्जी दिल्यानंतर त्याला स्टॅबिलाईज केलं जातं. स्टॅबिलाईज केल्यानंतर ते डिस्कनेक्ट केलं जातं. तर अशा ह्या प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होते. राईट. ओके. व्हेरी गुड. आणि याचे बरेच बरेच चमत्कारिक परिणाम सुद्धा आहेत. तुम्ही प्राणिक हिलिंग हे जरी टाकलं युट्यूबवर, तरी सुद्धा तुम्हाला खूप रिपोर्ट याचे मिळतील. खूप रिझल्ट्स तुम्हाला याचे प्राप्त होतील. लक्षात आलं? प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी हे करणं आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही हे करत जाल, तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. प्राणिक हिलिंग, प्राणांचं पोषण करणं फार महत्वाचं आहे. हा कुठला तात्पुरता उपाय किंवा टेक्निक नाहीये. प्राणिक हिलिंग ही आपली लाईफस्टाईल आहे. जीवन जगण्याची योग्य पद्धत आहे. लक्षात आलं? ओके.